जळगाव महापालिका निवडणुकीत कोण मतदार पात्र आहे याची घरोघरी जाऊन पायपीट करून खात्री करण्याऐवजी ज्या माणसाचे किंवा महिलेचे नावे या शहरात मालमत्ता आहे त्याला मालमत्ता क्रमांक आहे, तो मालमत्ता कर भरतो, त्याची नोंद महानगरपालिका कर वसुली विभागात आहे. ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नावबद्दल आक्षेप आला असेल तर त्याचे नाव मालमत्ता कर रजिस्टरमध्ये तपासणी करावी. जर तो मालमत्ता धारक आणि करदाता असेल तरच त्याचे नाव शहरातील मतदार यादीत कायम करावे. जर मालमत्ताधारक नसेल किंवा करदाता नसेल तर त्याचे नाव डिलीट करावे. जर त्या मतदाराने नाव डिलीट केल्याबद्दल आक्षेप घेतला तर सरळ आणि सबळ कारण आहे की त्याची मालमत्ता जळगाव शहरात नाही, तर तो अधिकृत मतदार नसतोच. त्याची मालमत्ता इतर गावी असते. प्रत्येक माणसाची जन्मनोंद त्यांच्या पैतृक गावात असतेच. त्याची तालुका स्तरावर कायम नोंद केलेली असतेच. जळगाव शहरातील काही नगरसेवकांनी शहराबाहेरील नातेवाईकांचे, मित्रांचे, कामगारांचे, शेतमजुरांचे नाव मतदार यादीत टाकून घेतलेले आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयात आणि तालुका निवडणूक कार्यालयात पैसे देऊन अशी कामे केली जातात. अशा मतदारांचे मतदान कार्ड त्या नगरसेवककडे जमा आहेत. त्यांचे गावाकडील पत्ते आहेत, फोन नंबर आहेत. मतदानाच्या दिवशी गाडी वाहन पाठवून जळगावला आणले जाते किंवा त्याला येण्याजाण्याचे भाडे आणि त्या दिवसाची मजुरी आणि खुशाली दिली जाते. जळगाव शहराबाहेरील बोगस मतदारांचे मतदान कार्ड जळगावमधील नातेवाईक व मित्रांकडे पडून असतात. निवडणूक वेळी एकच माणूस किंवा महिला असे 10-12 मतदान कार्ड पैसा देणाऱ्या उमेदवारांच्या घरी जाऊन जमा करतात. बदल्यात प्रत्येकी 1000 रुपये घेऊन तेच कार्ड परत मतदान बूथवर परत मिळवतात. याआधी नरेंद्र भास्कर पाटील यांनी जळगाव शहरातील सुमारे 3500 मतदान बोगस शोधून रद्द केले होते. पुन्हा ती बोगस मतदारसंख्या वाढलेली आहे. ती या मार्गाने कमी करता येणे सोपे आहे. असा प्रकार फक्त जळगाव शहराच्या यादीत नाही तर धुळे येथे सुद्धा केलेला आहे. याची मला सखोल माहिती आहे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्याचा हा वैधानिक मार्ग आहे, सोपा आहे आणि आक्षेपार्ह नाही. जर जळगाव शहरात त्याची मालमत्ता नसेल तर कोणतेही न्यायालय त्यांचे म्हणणे मान्य करणार नाही. शिवाय त्यांचे पैतृक गावी घर किंवा शेती किंवा दुकान असतेच. ते जर त्याने काही कारणे स्थलांतर करणे विकले असेल तर त्याने पाहिजे त्या गावात घर किंवा शेती किंवा दुकान घेतलेले असते, घेतले पाहिजे. जर तसे केले नसेल तरीही तो मूळ गावातील मतदार असतोच. मूळ गाव आणि जळगाव अशा दोन्ही ठिकाणी मताचे बदल्यात पैसा मिळवण्यासाठी काही बदमाश लोक 2-3 गावात शहरात बोगसगिरी करून नावे नोंदवून घेतलेली आहेत. ती कमी केल्यान मतदार यादी शुद्धीकरण होऊ शकते. गरिबांना घरकुल मिळवून देत असताना असे अनेक खेड्यातील लोकांनी घरकुलसाठी नावे नोंदवली होती, तेव्हा मी याचा उलगडा केला होता. तसाच प्रकार जळगाव शहरातील बोगस मतदारबाबत आढळला आहे. तर मालमत्ताधारक हाच क्रायटेरिया धरून मतदार यादी शुद्धीकरण करणे सोपे होईल. हा दादा, काय सांगणार, काय संदर्भात आज कलेक्टर साहेबांची तुम्ही भेट घेतली आहे, नेमकं काय कारण होतं? जामनेर तालुक्यातील वाकळे गावचे परदेशी नावाचे इसम आहे. त्यांनी काय केलं होतं की त्या भूमी अभिलेख अधीक्षक जळगाव यांच्याकडे अर्ज केला की आम्हाला वाकडीच्या सिटी सर्वे नंबर 151 याची SRची जी नोंद आहे 552/93 याची नोंदची प्रत हवी होती. आता इन फॅक्टमध्ये ही नोंद इथं झालेली आहे. यांनी अर्ज केला 3 महिन्यापूर्वी, साधा अर्ज, 10 रुपये तिकीट लावून सनी. त्यांनी दिलं नाही. शेवटी यांना सांगितलं की तुम्ही RTI अर्ज करा. या माणसाने RTIचा अर्ज करा. याला बी 1.5 महिने झाले तरी दिलं नाही. मग आज सुद्धा त्यांना ते पेरापेरी करत होते. यांनी मला बोलवल्यावर मी त्यांना जेव्हा झापलं त्या मराठे, कोणी पाटील असे आरामखोर लोक बसले, कुणबट्टे मराठे, तर यांनी याला काही नोंद दिली नाही. मी जेव्हा बोललो त्यावेळेस म्हणे आमच्याकडे दस्तावेज उपलब्ध नाही आहे. अरे दस्तावेज उपलब्ध नाही, त्या माणसाला आधीच नोंद सांगून लिहून द्यायला पाहिजे की आमच्याकडे कागदपत्र नाही आहे, तुम्ही इंग्लंड, अमेरिका, जपान सर्वेमधून याची नोंद घ्या. पुढे मी बावनकुळेकडनं उत्तर घेतलं असतं. पण आज यांना 3-3.5 महिन्यानंतर उत्तर द्या की आमच्याकडे नोंद नाही आहे. असा हा सगळा भोंगळ कारभार चाललेला आहे. आणि म्हणून आज आम्ही तिथं मोरे जे नावाचा अधीक्षक आहे तो बी कुठेतरी पुण्याला शिरलेला आहे. काय करायला गेला राम जाणे. आणि मीटिंग हा तो संचालक आहे इंगळे नावाचा नाशिकचा, तो बी कुठेतरी गेला आहे बडवा. आणि म्हणून मला काय म्हणायचं काय आहे की या लोकांची कामं होत नाही. म्हणून मी कलेक्टर साहेबांना सांगितलं, साहेब ही लोक कामं करत नाही, फुकटचा पगार घेतात आणि ही लोक डेप्युटेशनवर येतात आणि इथं येण्यासाठी
इतर खात्यांचे जे लोक आहेत 20-20 लाख रुपये देऊन इथं पोस्टिंग करून घेतात आणि हे लुटत बसतात आणि 5-5 वर्षामध्ये करोडची मालमत्ता जमवतात. असे या शेतकऱ्यांना हैराण करतात. आता या माणसाने किती चक्र मारल्या, 10 चक्र मारल्या, हे चूक आहे. त्याप्रमाणे जामनेर तालुका तो कोण, तो गिरीश महाजन जे ना पायांना बरोबर नाचतो त्या माणसाचा आहे. हा गिरीश महाजन कामं करत नाही. मी स्वतः बोललो आणि तिथल्या लोकांच्या 2.5-3 वर्षापासून या शेत मोजणीचे अर्ज पडलेत, पैसे भरलेत पेंडिंग मध्ये. का बरं कामं करत नाही? मग गिरीश महाजन काय करतो गिरीश महाजन? काहीच कामाचा माणूस नाही आहे, काहीच कामाचा माणूस नाही. म्हणून मी कलेक्टरला सांगितलं की आमचे आमदार नालायक आहेत. हे ईव्हीएम जे हेराफेरी करतात, पैसे वाटतात, निवडून येतात, पण ते जनतेला जबाबदार नाही आहेत. ते नुसतं भ्रष्टाचार कसा करायचा, डीपीडीसीचा निधी कसा चोरायचा, एवढं नियोजन गुलाबरावचं असतं, एवढं नियोजन गिरीश महाजनचं, त्या संजय सावकाराचं, त्या सुरेश बोडे मामाचं, आणि तो कोण अमोल जानी, तो कोण सोनवणे, तो कुठला किशोर पाटील, तो तिकडचा तो अनिल पाटील, हे लोक डीपीडीसीचा पैसा चोरतात. ज्या कोणी आमदाराला आक्षेप असेल, मंत्र्याला आक्षेप असेल, त्याने आमने सामने यावं. मी कान धरून सिद्ध करवतो, तुम्ही चोऱ्या केलेल्या आहेत, तुम्ही चोऱ्या करीत आहात.